Hello students, welcome to my YouTube channel. I am Shahaji Thumre sir, presenting English grammar. Very important topic, articles. Students, articles in Marathi, it is called as उपपदे. आर्टिकल्सला आपण मराठीमध्ये उपपदे असं म्हणतो. Then actually there are three articles, a, an, and the. There are two types of articles, a and an are called as indefinite article. Indefinite article, अनिश्चित उपपद. And the is called as definite article. Indefinite article, definite article. A and an is called as indefinite article, अनिश्चित उपपद. The is called as definite article, निश्चित उपपद. Actually, it is called as a or an. A, an, and the. These three articles are called as demonstrative adjectives. याला दर्शक विशेषणे असंही म्हणतात. डेमॉन्स्ट्रेटिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह आर्टिकल्स, दर्शक विशेषणे, or we may call it adjectives. Demonstrative adjectives. Students, in this video I am going to tell you when to use a or an. A आणि an चा वापर कसा करायचा हे मी पहिल्या भागात सांगणार आहे. दुसऱ्या भागामध्ये मी द चा वापर आर्टिकल म्हणून कसा करायचा सेंटेन्स मध्ये ते सांगणार आहे. आणि नो आर्टिकल्स, उपपदे केव्हा वापरायचं नाही हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब युट्यूब चॅनल, वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. या भागामध्ये आपण अ किंवा अँड चा वापर कसा करायचा हे पाहणार आहोत. ए और अँड चा वापर करणे, याच्याबद्दल आपण काही कन्सेप्ट पाहूया. नंबर 1, जर एकवचनी सामान्य नामाची सुरुवात कॉन्सोनंट, एकवचनी सामान्य नामाची सुरुवात जर कॉन्सोनंटने होत असेल, म्हणजे व्यंजनाने होत असेल, व्यंजन, एकवचनी सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने होत असेल, कॉन्सोनंटने होत असेल, तर त्यापूर्वी अ हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल, अ बुक, बी चा उच्चार
कॉन्सोनंट सारखा व्यंजनासारखा होतो. अ बॉय, अ पेन, अ गर्ल. स्टुडंट्स, जर एकवचनी सामान्य नामाची सुरुवात जर कॉन्सोनंटने होत असेल, व्यंजनाने होत असेल, तर त्या सामान्य नामापूर्वी अ हे आर्टिकल वापरतात. अ बुक, अ बॉय, अ पेन, अ गर्ल. त्यामध्ये बी, पी, जी ही व्यंजन आहेत. याचा उच्चार व्यंजनाने होतो. जर व्यंजनाने उच्चार होत असेल आणि तर ते सामान्य नाम एकवचनी असेल तर त्यापूर्वी आपण अ हे आर्टिकल वापरतो. त्यानंतर आपण सेकंड रूल पाहूया. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की सामान्य नामाची सुरुवात ही सामान्य नामाची Number 2, see the concept in detail. जर एकवचनी सामान्य नामाचा उच्चार स्वरासारखा ए, ई, आय, ओ, यू, वोवेल्स सुरुवात एकवचनी सामान्य नामाचा उच्चार स्वराने ए, ई, आय, ओ, यू या स्वराने होत असेल तर त्या पूर्वी आपण अँड हे आर्टिकल वापरतो. फॉर एक्झाम्पल, an apple. ऍपल अ सारखा उच्चार होतो. an आय सारखा उच्चार होतो. an ant, an umbrella, an elephant. यामध्ये ऍपल अ सारखा उच्चार होतो. आय सारखा उच्चार होतो. अँट अ सारखा उच्चार होतो. अम्ब्रेला मध्ये अ सारखा उच्चार होतो. एलिफंट मध्ये ए सारखा उच्चार होतो. म्हणजे जर एकवचनी सामान्य नामाचा उच्चार जर स्वरासारखा असेल, 5 स्वर आहेत ए, ई, आय, ओ, यू. या स्वरापैकी जर त्याचा उच्चार होत असेल तर आपण अँड हे आर्टिकल वापरायचं आहे. वॉवेल्स उच्चार वॉवेल सारखा व्हायला पाहिजे, स्वरासारखा व्हायला पाहिजे. an apple, an eye, an ant, an umbrella, an elephant. याच्यामध्ये उच्चार हा स्वरासारखा होतो, म्हणून आपण या ठिकाणी अँड हे आर्टिकल वापरलेलं आहे. नेक्स्ट, नंबर 3. स्टुडंट्स, जर सामान्य नामाच्या स्पेलिंगची सुरुवात स्वराने ए, ई, आय, ओ, यू सुरुवात स्वराने होते, पण त्याचा उच्चार बघा, सुरुवात स्वराने होते पण त्याचा उच्चार मात्र उच्चार जो आहे जर तो व्यंजनाने होत असेल, उच्चार जर व्यंजनाने होत असेल तर त्यापूर्वी आपल्याला अ आर्टिकल वापरावं लागेल. कारण सुरुवात जरी स्वराने होत असली, ए, ई, आय, ओ, यू या स्वराने जरी त्या
एकवचनी सामान्य नामाची सुरुवात होत असली तरी उच्चार जर त्याचा व्यंजनसारखा होत असेल तर आपल्याला अ आर्टिकल वापरावं लागेल, कारण त्याचा सुरुवात स्वराने होते पण उच्चार मात्र व्यंजनसारखा होतो. फॉर एक्झाम्पल, अ युनिट जरी यू ने सुरुवात होत असली उच्चार त्याचा य सारखा होतो, म्हणून आपण अ आर्टिकल वापरलेला आहे. अ युनियन आपण युनियन उच्चार करत नाही, युनियन असा उच्चार करतो, य सारखा उच्चार करतो. या ठिकाणी आपण जरी सुरुवात स्वराने असली तर उच्चार याचा व्यंजन सारखा असल्यामुळे अ आर्टिकल वापरलेलं आहे. अ युनिफॉर्म, बऱ्याच वेळा विद्यार्थी यू स्वर दिसल्यामुळे लगेच ॲन लिहितात, पण तसं नाही. त्याचा उच्चार जो आहे तो य सारखा होतो, युनिफॉर्म नॉट युनिफॉर्म, म्हणून आपण इथं अ आर्टिकल वापरलेला आहे. किंवा अ युनिव्हर्सिटी म्हणजे जरी सुरुवात स्वराने असली त्याचा उच्चार व्यंजन सारखा होतो, म्हणून आपण ॲन हे आर्टिकल न वापरता अ आर्टिकल वापरायचं आहे. नेक्स्ट, नंबर 4. स्टुडंट्स, फोर्थ रूल इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण एकवचनी सामान्य नामाची सुरुवात जरी व्यंजनाने होत असेल, सुरुवात जरी व्यंजनाने होत असेल पण त्याचा उच्चार स्वरासारखा होतो, त्याचा उच्चार स्वरासारखा होतो. सुरुवात आहे व्यंजनाने पण उच्चार त्याचा स्वरासारखा आहे, त्यावेळेस आपल्याला ॲन हे आर्टिकल वापरावं लागेल. फॉर एक्झाम्पल, ॲन आर याचा उच्चार पण हवर न करता अवर असा उच्चार करतो, ॲन आर. और ॲन ऑनेस्ट, हॉनेस्ट असा उच्चार न करता आपण ऑनेस्ट असा उच्चार करतो, अ सारखा उच्चार होतो. जरी सुरुवात यच व्यंजनाने होत असली उच्चार स्वरासारखा होत असल्यामुळे या ठिकाणी ॲन हे आर्टिकल वापरायचं आहे. किंवा ॲन MA मास्टर ऑफ आर्ट्स, MA एम म्हणजे उच्चार अ सारखा होतो, एम न जरी सुरुवात असली तर उच्चार अ सारखा होतो, म्हणून आपण त्या ठिकाणी ॲन हे आर्टिकल वापरलेलं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जरी सुरुवात व्यंजनाने असली, जरी सुरुवात व्यंजनाने असली, अवर, ऑनेस्ट, यच ने सुरुवात आहे, म्हणजे इथं यच किंवा एम म्हणा हे व्यंजन आहे, उच्चार ह्याचा अ सारखा होतो, म्हणून आपण या ठिकाणी अ आर्टिकल न वापरता ॲन आर्टिकल वापरायचं आहे. नेक्स्ट आपण कन्सेप्ट पाहूया. स्टुडंट्स, जर सामान्य नामाच्या अगोदर म्हणजे कॉमन नाउन, सामान्य नामाच्या पूर्वी जर विशेषण आलं, म्हणजे जर समजा ऍडजेक्टिव्ह येत असेल, जर कॉमन नाउनच्या अगोदर विशेषण येत असेल तर त्या विशेषणाच्या उच्चारावरून आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल, समजा मी असं म्हटलं,
अ किंग, अ किंग, तर किंगला अ आर्टिकल येतं. पण समजा मी असं म्हणू शकतो an honest king, an honest king. इथं किंग हे सामान्य नाम आहे, पण ऑनेस्ट हे विशेषण आहे. जर सामान्य नामापूर्वी विशेषण येत असेल, ऍडजेक्टिव्ह येत असेल, तर त्या ऍडजेक्टिव्हच्या उच्चारावरून आपल्याला अ किंवा ॲन आर्टिकल वापरावं लागेल. तुम्ही असं म्हणलं ॲन ऍपल, ॲन ऍपल. समजा मी असं म्हटलं अ रेड ऍपल. या ठिकाणी रेड या विशेषणावरून मला अ वापरायचा आहे या ठिकाणी, पण ऍपलला मी ॲन वापरलेला आहे, कारण ऍपलच्या अगोदर रेड हे विशेषण आलेलं आहे, म्हणून मी त्या ऍडजेक्टिव्ह वरून मी अ आर्टिकल वापरलेलं आहे. मी असं म्हणलं ॲन ॲनिमल, ॲनिमलला मला ॲन आर्टिकल वापरावं लागेल, पण अ युजफुल ॲनिमल, अ युजफुल ॲनिमल, अ युजफुल ॲनिमल. युजफुल जरी सुरुवात युने असली, स्वराने असली, त्याचा उच्चार मात्र य सारखा होतो, व्यंजन सारखा होतो, म्हणून आपण या ठिकाणी अ आर्टिकल वापरलेलं आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग स्टुडंट्स टू कीप इन माइंड हाऊ टू यूज अ और ॲन आर्टिकल. नेक्स्ट, एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये, एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये सुद्धा आपण व्हॉटने आपण जेव्हा सुरुवात करतो उद्गारवाचक वाक्याची, तेव्हा व्हॉट नंतर अ किंवा ॲन आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट अ गुड न्यूज, व्हॉट अ गुड न्यूज. इथं गुड विशेषण आहे, ते उच्चारावरून या ठिकाणी अ आर्टिकल वापरलेलं आहे. किंवा अजून एक एक्झाम्पल पाहूया. व्हॉट an important, what an important news it is. एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे पुढे. पण या सेंटेन्स मध्ये व्हॉट नंतर अ किंवा ॲन आर्टिकल वापरायचं आहे. व्हॉट अ गुड न्यूज, व्हॉट अन इम्पॉर्टंट न्यूज इट इज. तर एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये व्हॉट नंतर अ किंवा ॲन आर्टिकल वापरतात. सो स्टुडंट्स, it is very important to understand how to use a or an article. So in this video just I have covered how to use a or an article. आणि अ आणि ॲन आर्टिकलला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, दर्शक विशेषणे असं म्हणतो. सो वॉच दिस व्हिडिओ अगेन अँड अगेन and try to understand how to use articles a or an. या व्हिडिओमध्ये मी अ आणि ॲनचा वापर कसा करायचा एवढाच भाग कव्हर केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी द आर्टिकलचा वापर कसा करायचा हे सांगणार आहे. सो सबस्क्राईब युट्यूब चॅनल, लाईक अँड शेअर. थँक यू सो मच.